आरसीसी सेट स्कॉलरशिप परीक्षा सफल 11वीं नीट जेईई व सीईटी के लिए सुनहरा अवसर। महाराष्ट्र के 50 से अधिक केंद्रों पर आरसीसी की ऑफलाइन स्कॉलरशिप परीक्षा संपन्न। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। प्राध्यापक शिवराज मोटेगांवकर सर के सक्षम नेतृत्व और शैक्षणिक दृष्टिकोण में आरसीसी द्वारा 11वीं नीट जेईई और सीईटी प्रवेश हेतु आयोजित आरसीसी सेट स्कॉलरशिप परीक्षा रविवार 14 दिसंबर को अत्यंत सफलतापूर्वक संपन्न हुई। महाराष्ट्र के 50 से अधिक परीक्षा केंद्रों पर यह परीक्षा एक साथ ऑफलाइन पद्धति से आयोजित की गई, जिसमें राज्य भर से बड़ी संख्या में 10वीं उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थियों ने भाग लिया। परीक्षा के सुव्यवस्थित नियोजन, अनुशासन और पारदर्शिता ने एक बार फिर आरसीसी की शैक्षणिक गुणवत्ता और विश्वसनीयता को साबित किया। इस परीक्षा के माध्यम से चयनित विद्यार्थियों को 90% तक स्कॉलरशिप, विशेष स्पेशल बैच में प्रवेश तथा फीस में विशेष छूट प्रदान की जाएगी। परीक्षा 400 अंकों की 90 मिनट की वस्तुनिष्ठ रही, जो पीसीबी और पीसीएम पाठ्यक्रम पर आधारित थी। परीक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों के लिए एम्स बैच, साथ ही अर्जुन, सुपर फोटोन और आईआईटी जेईई इच्छुक छात्रों के लिए एडवांस बैच की सुविधा उपलब्ध कराई गई है। प्रत्येक शाखा से टॉप 60 विद्यार्थियों को इन विशेष बैचों में प्रवेश दिया जाएगा। आरसीसी और प्राध्यापक शिवराज मोटेगांवकर सर वर्षों से नीट, जेईई और सीईटी जैसी प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी के क्षेत्र में विद्यार्थियों के लिए मार्गदर्शक और प्रेरणा स्रोत रही हैं। आरसीसी सेट स्कॉलरशिप परीक्षा विद्यार्थियों के उज्जवल भविष्य की दिशा में एक मजबूत और निर्णायक कदम साबित हो रही है। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। आरसीसी सेट एक्झाम जे विद्यार्थी सध्या 10वी मध्ये शिकत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये टॉप डॉक्टर बनायचं, टॉप इंजिनियर बनायचं आहे, सायन्स घेण्याचा ज्या विचार आहे, अशा विद्यार्थ्याचे आरसीसी आम्ही सेट एक्झाम आज 14 डिसेंबर रोजी कंडक्ट करत आहोत। जवळपास महाराष्ट्रामध्ये 40 सेंटरवर ही एक्झाम आहे। मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी एवढा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आभार मानतो। मला असं वाटतं प्रतिसाद देण्याचं मेन कारण, मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत, की कारण नीट 2025 मध्ये, जेई 2025 मध्ये एवढा पेपर टफ असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये जो आरसीसी लातूर सर्व ब्रांचेसने टॉप रिझल्ट दिलाय, त्याचं ह्या फलित म्हणून आज एवढा उदंड प्रतिसाद आहे। आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त इतका जास्त आणि टॉप पालकांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे। नक्कीच असा परफॉर्मन्स पाहून आणखी खूप म्हणजे प्रेरणा मिळते, आणखी खूप चांगलं कार्य करण्याची उमेद मिळते, मला असं वाटतंय। या एक्झामच्या माध्यमातून आम्ही सर्व काही विद्यार्थी 100% स्कॉलरशिप देतो। 75%, 60%, 50%, 40%, 25% त्याच्या मार्कानुसार मी सगळ्या पालकांनाही, विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो, फक्त आरसीसी मध्ये स्कॉलरशिप मिळाली, कुणी फुकट शिकवलं म्हणून कोचिंग लावू नका। तर कोचिंग लावत असताना त्या क्लासचा रिझल्ट पहा, तिथले टीचर परमनंट आहेत का ते पहा, तिथले टीचर कसं शिकवतात पहा, तिथला एक्झाम पॅटर्न कसा आहे ते पहा, कारण आरसीसी एज्युकेशन सिस्टीमवर काम करते। आमच्याच सगळे शिकवणारे टीचर खूप टॉप आहेत। एक्झाम पेपर, नोट्स याच्यावर आम्ही खूप इफेक्टिव्ह काम करतो आणि मी स्वतः याच्यावर बारकाईने लक्ष देत असतो आणि स्वतः मी दररोज 7 तास स्वतः शिकवतो। आणखी माझं नाव वैभवी अवताडे आहे। मी लातूरमध्येच राहते। मी केशरा शाळेतून आले आहे। या पेपरमध्ये मला म्हणजे खूप चांगला अनुभव आला। या पेपरची जी डिफिकल्टी लेवल होती, त्यामुळे मला माझं स्टँडर्ड कळालं की मला म्हणजे किती अभ्यास करण्याची आणखी गरज आहे। 10वीचा म्हणजे पेपर झाल्यानंतर बोर्डाची मी नक्कीच इथे याचा खूप प्रयत्न करेन। आणि या पेपर आता 11वी आपली झाली की 12वी मध्ये जाण्यासाठी पण एक पेपर आहे असं आम्हाला सांगण्यात आले। त्यामध्ये पण खूप मेहनत करेल, स्कॉलरशिप म्हणजे भेटवण्याची खूप मेहनत करेल। आरसीसीच्या एक्झाममुळे खूप मदत झाली। थँक्यू। मी सुनील पवार, मी शिक्षक आहे आणि मी नागपूरवरून आलो आहे। आणि विशेषतः आजची सेट एक्झाम जी आहे त्यांच्यासाठी, म्हणजे आज 11वीसाठी तयारी करण्यासाठी येतात, नीटसाठी। आणि विशेषतः मला सांगायचं झालं की लातूर पॅटर्न हा खास ओळखला जातो इकडच्या रिझल्टसाठी। आणि विशेष म्हणजे आरसीसी या क्लासेसमध्ये येऊन आता आम्हाला सोशल मीडियावरून तर कळालंच, पण खरं कळालं म्हणजे आम्हाला खास म्हणजे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून, की जो रिझल्ट आहे आरसीसीचा आणि विशेषतः मोटेगांवकर सरांचे जो प्रयत्न आहे, त्यांच्यामुळे इथं सर्वात जास्त निकाल देणारी ही आरसीसी संस्था आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला हे खास माहीत झालं। आणि विशेषतः मोटेगांवकर सरांचे जे प्रयत्न आहे त्यामुळे आणि त्यांच्या रिझल्टमुळे खास आम्ही इथं आवर्जून आलेलो आहे। असं जे या ठिकाणचं जे उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये, बरोबर पाहिले काय इतर नाही,
आता मी तुम्हाला खरं सांगायचं झालं की आता बाकीचे खूप सारे इन्स्टिट्यूट आता तयार झालेले आहेत प्रत्येक शहरामध्ये, जसं नागपूरमध्ये आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा आहे. पण खास एक पॅटर्ननुसार प्रयत्न करून घेणारी जर कोणतीही चांगली इन्स्टिट्यूट असेल तर ती RCCच आहे. बाकीपेक्षा RCC का चांगली आहे, कारण इथं एक अभ्यास पद्धती वेगळी आहे आणि खरं रिझल्ट देणारी ही एक इन्स्टिट्यूट आहे. RCCलाच काय यावं यासाठी मी हेच सांगेन की खरंच नीटसाठी रिझल्ट महत्त्वाचा असते आणि रिझल्ट शिवाय म्हणजे तुमची 2 वर्ष जर तुम्हाला प्रॉपर हँडल करायचे असेल किंवा रिझल्ट पाहिजे असेल तर RCCलाच यायला पाहिजे, कारण तिथे इकडचा पॅटर्न हा मी ऐकलेला आहे आणि आता मला ते अनुभव घ्यायचा आहे मुलींकडून. आणि इतर ठिकाणी जर आपण 2 वर्ष वाया घालवले तो पॅटर्न व्यवस्थित असणार नाही किंवा ते रिझल्ट ओरिएंटेड असणार नाही. महत्त्वाचा आहे रिझल्ट, त्यामुळे RCCलाच यावं असं मी सर्वांना विनंती करेन. मी राहुल कासारे, अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर या ठिकाणाहून आलो. माझ्या मुलीच्या एक्झामसाठी इथं आलो आहे. तर प्राध्यापक मोटेगावकर हे गुणवत्तेचा मानबिंदू म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक ऐकायला मिळतं. आज मी प्रत्यक्षात या ठिकाणी गुणवत्तेचा काय मानबिंदू आहे हे पाहण्यासाठी मी माझ्या मुलीला इथे घेऊन आलेलो आहे. तर मोटेगावकर सरांचा जो अभ्यासचा पॅटर्न आहे तो पॅटर्न पालकासहित विद्यार्थ्यांनाही तेवढाच प्रभावशाली वाटतो आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलाला एका चांगल्या गुणवत्तेच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा किंवा ट्युशनसाठी घालावं ही पालकाची एक इच्छा असते. त्याप्रमाणे त्यांच्या गुणवत्तेचा जो गवगवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तोच एक ऐकून आम्ही आमच्या विद्यार्थ्याला किंवा माझ्या मुलीला या ठिकाणी घेऊन आलो. तेवढंच. काय सांगाल या सरांचं जेवढं सांगावं तेवढं कमी कौतुक आहे, कारण माझ्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोटेगावकर हे नाव एक नामांकित आहे, जे शिक्षणाच्या क्षेत्रातलं एक अग्रगण्य असं एक नाव आहे. आणि सरांच्या शिक्षणाची पद्धत ही अत्यंत वेगळी आहे, जे की विद्यार्थ्याच्या पटकन लक्षात येतं आणि विद्यार्थी इथं घडलाच जातो याची गॅरंटी 100% म्हणजेच RCC म्हणजेच मोटेगावकर. तर मुळात पाहिलं तर लातूर पॅटर्न जो आहे तो माझ्या शालेय जीवनापासून मी ऐकलेला आहे. इथं प्रवेश घेण्याचाही मी प्रयत्न केला होता, परंतु मला जमलेलं नव्हतं. आता माझी मुलगी 10वी पास होते यावर्षी, म्हणजे 10वीची परीक्षा देणार आहे. माझी इच्छा आहे की लातूर पॅटर्नच्या माध्यमातून तिने शिक्षण घ्यावं आणि लातूर पॅटर्नमध्ये मी मोटेगावकर सरांचं नाव जास्तीच ऐकलेलं होतं. RCC जे आहे ते आता अलीकडं मी ऐकलो आहे, पण मोटेगावकर सरांचे क्लासेस हे उत्तम आहेत आणि त्यांच्या क्लासेसमध्ये तिनं शिक्षण घ्यावं अशी इच्छा आहे, म्हणून एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी इथं आलो आहे. आणि या एंट्रन्सची माहिती शाळेमध्ये, म्हणजे मी मुरुमहून आलो आहे, मुरुमच्या प्रतिभा निकेतन विद्यालयामध्ये शिक्षण घेते आणि तिथं आपले काही प्रतिनिधी आलेले होते, त्यांनी माहिती दिलेली होती की अमुक तारखेला एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनही केलं होतं. त्याचा रोल नंबर वगैरे मिळालेला आहे आम्हाला आणि तिनं आज एंट्रन्स दिल्यानंतर तिथं ॲडमिशन घेऊन पुढील करिअर मुलाचं घडावं, मुलीचा माझ्या अशी इच्छा आहे. RCC का निवडावं आणि तुम्ही ज्या निवडून आला हो सर, RCC पॅटर्नच्या RCCचे क्लासेसच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ते नीटमध्ये वगैरे अव्वल ठरतात आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये नाव या क्लासेसचं गाजलेलं आहे. आणि पुण्याहून, मुंबईहून विद्यार्थी इथं येतात, क्लासेस करतात आणि नीट क्रॅक करतात हे आम्ही ऐकून आहे. त्याच्यामुळं आम्ही इतक्या जवळ, म्हणजे 80 किलोमीटर जरी अंतर असलं तरी आम्ही त्या मानानं जवळच आहोत. जवळ असून या क्लासेसचा फायदा आम्हाला घ्यावा अशी इच्छा झाली म्हणून आलो. येतो आलेलो आहे सर. मी शिवाजी घोगरे. मी स्वतः मोटेगावचा विद्यार्थी आहे. किल्लारीमध्ये मी 8वी ते 10वी क्लासेस घेतोय. त्या माध्यमातून इथं मला ऑलरेडी सरांचं टीचिंग जे आहे जिथलं जे ज्ञान मिळतं त्याची अनुभूती अगोदरच आहे. त्याच्यामुळे मी माझे काही 50 विद्यार्थी या ठिकाणी मी घेऊन आलो नाही सर. काय विशेष वाटतंय आपल्याला RCC मध्ये, काय सांगा? RCC मध्ये मला विषय असं वाटतं की सर मी स्वतः विद्यार्थी राहिल्यामुळं सातत्यानं जे त्याच्या सर्वकष गुणांवरती सगळ्या विषयाचे असतील, कुठल्याही प्रकारच्या क्युरी असतील ते चांगल्या वैयक्तिक पद्धतीने सोडवले जातात. त्याबरोबर सरांचं वैयक्तिक लक्ष असतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लेक्चर्सवरती आणि कुठल्याही पद्धतीच्या क्युरीज आहेत त्या स्वतंत्ररित्या, समजा एखाद्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये नाही समजलं त्या सोडवल्या जातात.
त्याबद्दल मला विशेष वाटतं सर. 11-12साठी डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर, पण एवढ्या 26 वर्षापासून आपली RCC आणि मोठेगावकर सर खंबीरपणे टिकून आहेत. याचं एकच कारण आहे, हे इन्स्टिट्यूट कुण्या राजकारणी लोकांचं नाही आहे. हे इन्स्टिट्यूट व्यवसायाच्या दृष्टीने तयार झालेलं नाही. स्वतः मोठेगावकर सर सायकलवर जाऊन ट्युशन सुरू केलेलं आहे त्यांना पहिल्या वर्षी, आणि आता प्रत्येक ट्युशनच्या बॅचची सुरुवातच पांडुरंगाच्या नावाने होते. आणि जो स्वतः आजपर्यंत विद्यार्थी म्हणून 2.5 तास त्यांच्या विषयाचा अभ्यास करतो, आणि त्यांच्यासारखीच सगळी डायमंड्स फॅकल्टीज त्यांनी कलेक्ट केलेली आहेत. म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांच्या 50% तर त्यांच्या नोट्समध्ये आपला खर्च होतो, आणि बाकीचे 25% फॅकल्टीमध्ये खर्च होतो. म्हणजे इतकं RCC फक्त आणि फक्त देण्यासाठी मोठेगावकर सरांनी RCC तयार केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर आतापर्यंत जो रिझल्ट आहे तो पण ओरडू सांगतोय आमचा रिझल्ट की RCC इज द बेस्ट. एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्येही टिकून राहण्याचं हेच रिझन आहे. पालक वेडे नाही आहेत, आपले पालक खूप हुशार आहेत. त्यांनी मागच्या 20 वर्षाचा रिझल्ट बघतात आणि मगच आपल्याकडे तेवढ्या विश्वासाने डोळे झाकून विद्यार्थी आणून सोडतात. विद्यार्थ्यांना काय आवडतं, येस, हां येस. आपली RCC फक्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठीच नाही सर, तर त्यांना इन्स्पायर करण्यासाठी, त्यांच्यावर संस्कार रुजवण्यासाठी. म्हणजे आताच बघा, परवा हुंकारे सरांचा प्रोग्राम झाला, डॉक्टर लहाने सरांचा प्रोग्राम होतो आपल्याकडे प्रत्येक वर्षी, की विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच त्यांनी इथे 2 वर्ष प्रामाणिकपणे कसं राहायचं, आई वडिलांची मान खाली जाणार नाही याच्यावर कसं काम करायचे, हेही संस्कार मोठेगावकर सर देण्याचा प्रयत्न करतात. स्वतः मुलांना त्यांनी प्रत्येक पिरियडमध्ये 10 ते 15 मिनिट इन्स्पायर करतात त्यांचं आयुष्य चांगलं घडवण्यासाठी. विद्यार्थ्यांना माझं एवढंच आव्हान आहे, तुमचा हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे आणि 11वी-12वीच तुमचं करिअर घडवणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी जो विश्वास टाकून, आई वडिलांचा विश्वास संपादन करून जे इथं आलेले आहेत, त्यांनी आई वडिलांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी.